आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी मला काही ओळी म्हणाव्याशा वाटत आहे. झाडे लावूया, झाडे जगूया, निसर्गाचे सौंदर्य रूप सजवूया. पर्यावरण वाचवणे हीच आपली आस, कारण झाडांमुळे चालतो आपला श्वास. मी संगराज आज तुमच्या समोर आपल्या अस्तित्वाशी जोडलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे जंगलतोड, वनवेट आणि ढासळत चाललेला पर्यावरण. मित्रांनो, आज आपण विज्ञानाच्या युगात जगत आहोत. विज्ञानाच्या युगात जगत असताना आपण एका गोष्टीकडे सारखंच दुर्लक्ष केले आहे. ती गोष्ट म्हणजे आपले पर्यावरण. आणि आज आपले पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याच बाजूला जंगलांमध्ये जंगलतोड होत आहे, मोठ्या प्रमाणात वनवेही लागत आहे. हे कुणामुळे आणि का होते? या सर्व परिस्थितीला जबाबदार आपण स्वतः म्हणजेच मानव आहोत. कारण आपल्या वाढत्या गरजांमुळे हे घडत आहे. नवीन शहरे वसवण्यासाठी, रस्ते, कारखाने व घरं बांधण्यासाठी रोज हजारो झाडे तोडली जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या भूक भागवण्यासाठी जंगलातील जमीन शेतीखाली आणली जात आहे. जंगलात फिरताना निष्काळजीपणे शेकोटी शेकणे, पेटी, बिडी, सिगरेट किंवा काडी कचरा टाकताना भीषण वनवे लागतात. जागतिक तापमान वाढल्यामुळे उन्हाळा खूपच तीव्र होत आहे. त्याच्यामुळे सुकलेली पानं एकमेकांवर घासून ही नैसर्गिकपणे वनवे लागत आहे. ह्याच्यावरून मानवी जमिनीवर आणि निसर्गावर काय परिणाम होत आहे? तर हे झाल्यामुळे झाडे ही पृथ्वीची फुफ्से आहेत. जर हीच फुफ्से आपण नष्ट केली तर त्याचे परिणाम खूपच भयंकर असतील. काय होईल तर हवेतील ऑक्सिजनची लेवल कमी होतील आणि कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढतील. आपण बघतोय की अवकाळी कधीही दुष्काळ पडतो, तर कधीही पाऊस येतो, तर कधीही महापूर येतो. ही सगळी पर्यावरण बदलण्याची लक्षणं आहे. आपण झाडे नष्ट केल्यामुळे जंगली प्राणी हे वाघ, बिबट्या वगैरे हे गावां व शहरांमध्ये येतात. त्याच्यामुळे काय येतात, आपण त्यांची घरं हिरावून घेतली आहेत म्हणून ती येतात. शुद्ध हवा आणि पाणी न मिळाल्यामुळे मानवाला खूपच गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. मित्रांनो, जर आज आपण जागे झालो नाही तर आपल्या पुढच्या पिढीला